हिवाळ्यामध्ये केस खूप जास्त प्रमाणात कोरडे, निर्जीव आणि अगदी डल दिसायला लागतात. त्यामुळे या डल केसांना स्मूथ कसं करायचं आणि तो जो कोरडेपणा आहे तो कसा घालवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो येस, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. सर्वात पहिले तुम्ही डबल कंडिशनिंग करू शकता. डबल कंडिशनिंग ही तुम्हाला सारखी नाही करायची, आठवड्यातून एकदाच करायची, पण याचा खूप चांगला फायदा तुमच्या केसांना होतो. डबल कंडिशनिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला शॅम्पू करण्याच्या आधी आणि शॅम्पू करण्याच्या नंतर असं 2 वेळेला कंडिशनर लावायचं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे हीट टूल्सपासून लांब राहा. हीट टूल्स म्हणजे काय? स्ट्रेटनिंग मशीन, कर्लर, ब्लो ड्रायर या सगळ्या गोष्टींपासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहा. कारण की हिवाळ्यात ऑलरेडी केस कोरडे झालेले असतात. त्यात आपण जर ह्या हीट टूल्सचा वापर केला तर केस अजूनच कोरडे होतात. तिसरा मुद्दा म्हणजे सीरमचा वापर करा. सीरम जर तुम्ही नियमितपणे वापरलं ना तर तुमचे केस छान मॅनेजेबल होतात. त्यामुळे कंडिशनर तर तुम्हाला वापरायचंच आहे. त्याचसोबत केस तुम्ही जेव्हा पुसता तेव्हा केस तुमचे थोडेसे असतात ना, की थोडेसे सुकलेले असतात आणि थोडासा ओलसरपणा केसांमध्ये असतो. म्हणजे 60% केस सुकलेले असतात आणि 40% थोडासा तो ओलसरपणा केसांमध्ये असतो. अशा वेळेस केसांना छान सीरम लावा. तुमचे केस मस्त मॅनेजेबल होतील आणि स्मूथ दिसायला लागतील आणि तो जो कोरडेपणा आहे तो सुद्धा निघून जाईल.